नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेबाबत परिपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळे आपल्यापैकी कुणी पहिल्यांदा हे यूट्यूब चॅनल बघत असाल, फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला, फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी पालकांना ही आतुरता होती की प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार. ऑलरेडी आपल्याला MCCच्या वतीनं जे शेड्यूल होतं ते उपलब्ध झालेलं होतं, ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि या शेड्यूलला पॅरलल महाराष्ट्राचं शेड्यूल येणं अपेक्षित आहे. परंतु नियमाप्रमाणे पहिले एक नोटीस सी टी सेलकडनं येणं अपेक्षित होती, जी की ऑल इंडियात आलेली होती. ती म्हणजे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, PWD कॅन्डिडेट आहेत, तर त्यांनी सर्टिफिकेट काढून घेण्याच्या संदर्भानं गाईडलाईन येतात. त्याही आता महाराष्ट्र सी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर त्याची सूचना उपलब्ध झालेली आहे. त्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ करूया. तुर्तास पहिल्यांदा असं झालेलं आहे की महाराष्ट्र सी सेलनं या प्रवेश प्रक्रियेला जात असताना नेमकी कोणती कागदपत्रं आपल्याकडे असावीत याबद्दलची प्रॉपर गाईडलाईन किंवा रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट ही आपल्याला एका नोटीसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. नोटीस नंबर 2, जी की काल 4 तारखेला 4 ऑगस्टला ही नोटीस आलेली होती. आणि या नोटीसच्या माध्यमातून जी काही कागदपत्रं आता येणाऱ्या काळामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार आहेत त्याबद्दलची ही यादी आहे. खरं म्हणजे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जे काही विद्यार्थी एनरोल झालेले असतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ही यादी आपण यापूर्वीच दिलेली आहे. याशिवाय बऱ्याचदा आपण आपले स्टेटस ठेवतो त्या ठिकाणी पण बऱ्याचदा ही यादी आपण स्टेटसलाही बऱ्याचदा त्या ठिकाणी ठेवलेली होती. आणि यापूर्वी काही व्हिडिओ पण पोस्ट केले ज्याच्यामध्ये आपण मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्र या हेडखाली त्याचा व्हिडिओ पण पूर्वी केलेला होता. परंतु परत एकदा नव्यानं आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्लस जे विद्यार्थी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्या लेवलला प्रक्रिया करतात किंवा इतर कुणाकडे जॉईन झालेले असतील तर त्यांनाही थोडीशी सोय व्हावी म्हणून एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. जे एकूण डॉक्युमेंटची यादी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जवळजवळ नंबरिंगच्यानुसार 19 डॉक्युमेंट त्या ठिकाणी उपलब्ध असावेत अशा पद्धतीची सूचना आहे. अर्थात सगळेच पेपर सगळ्या विद्यार्थ्यांना लागणार नाही, परंतु काही विषय असतील, काही डॉक्युमेंट्स असे असतील की जे कॉमन आहेत, जे सगळ्यांना लागतील. तर आपण 1 बाय 1 फटाफट हे सगळे डॉक्युमेंट्स कुठले आहेत, कुणाकुणाला लागतील ते सगळे शेअर करूया. सगळ्यात पहिले नीट UG ॲडमिट कार्ड, नीट स्कोअर कार्ड, सिरियल नंबर 1, सिरियल नंबर 2 हे दोन्ही डॉक्युमेंट्स सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. त्यानंतर SSC मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट आणि 12th मार्कशीट हे सगळ्यांना कंपल्सरी आहे, म्हणजे सिरियल नंबर 3, 4. त्यानंतर सिरियल नंबर 5, 6 नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. आपण बऱ्याचदा एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल हे एकत्र काढलेलं असेल तेही चालतं. कुणाचं एज आणि नॅशनॅलिटी वेगळं काढलं असेल, एज आणि डोमिसाईल वेगळं काढलं असेल तर तेही चालतं. पॅनिक व्हायची काही गरज नाही. तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला लागेल, जे की इनिशियल स्टेजला 6व्या नंबरला हे डॉक्युमेंट आहेत. त्यानंतर ऑलरेडी महाराष्ट्र सी सेलच्या माध्यमातून दरवर्षी जो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिला जातो ज्याला ॲनेक्झर H आपण म्हणतो, जो की सेंट्रलच्या पण ब्राउचरमध्ये उपलब्ध असतो. तर याबद्दल पण आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कुठून काढायचा, कोणत्या डॉक्टरांकडून साईन घ्यायची याबद्दलचा व्हिडिओ पूर्वी पण केलेला आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हा कंपल्सरी डॉक्युमेंट आहे ईच अँड एव्हरी कॅटेगरी. त्यानंतर TC लिव्हिंग सर्टिफिकेट, मग आपण जर 12th अपियर होतो तर 12वी पासची TC असेल, कुठेतरी ॲडमिशन घेतलेलं होतं तर तिथली पासची किंवा फेलची TC असेल तर ती TC तुमच्याकडे असावी. त्यानंतर रिझर्व कॅटेगरीमध्ये कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी प्रोड्यूस करावं लागेल. त्यामध्ये SC, ST, NT1, NT2, NT3, VJNT, SBC, OBC, SCBC या सगळ्या कॅटेगरीमध्ये तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागेल. या सगळ्या कॅटेगरीला व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा लागेल. त्याच्यामध्ये परत एकदा रिपीट करतो, SC, ST, VJ, NT1, NT2, NT3, ACBC, OBC, SBC. आता याच्यात ज्या मुलांकडं कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय केलेलं आहे, पावती उपलब्ध झालेली आहे, तर त्या मुलांनी शक्य होईल तोपर्यंत व्हॅलिडिटी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करा. जर येणाऱ्या काळात रजिस्ट्रेशन सुरू झाले आणि व्हॅलिडिटी उपलब्ध नसेल तर पावतीवर रजिस्ट्रेशन करता येईल, परंतु व्हॅलिडिटी लवकरात लवकर कशी उपलब्ध होईल यासाठी आपण नक्की प्रयत्न त्या ठिकाणी करावा. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कुणाला लागेल? SC, ST, NT1 SC, STला एक्झम्प्टेड आहे,
NT1, NT2, NT3, VJNT, SBC, OBC, SABC कॅटेगरी या सगळ्या कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. ओव्हरऑल ज्या सगळ्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये SC STला सोडून इतर सगळ्या कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्या ठिकाणी उपलब्ध करून घ्यावं लागतं. त्यानंतर पुढचं, जे विद्यार्थी EWS कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेटच्या फॉर्मॅटमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे सर्टिफिकेट ॲज पर द महाराष्ट्र स्टेट फॉर्मॅट ओनली. का? कारण बरेच जण EWSमध्ये ऑल इंडियात अर्ज करतात, तेच सर्टिफिकेट महाराष्ट्रात वापरतात आणि मग त्यांना जर 3ऱ्या-4थ्या राऊंडला ॲडमिशन मिळालं आणि तिथं जर ते EWS सर्टिफिकेट प्रोड्यूस केलं तर त्याला ॲडमिशन मिळत नाही आणि मग त्या राऊंडचा नियम आहे, जर तुम्ही रिपोर्टिंग केलं नाही तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये भाग घेता येत नाही. असं मागच्या वर्षीसुद्धा काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेलं होतं. त्यामुळं जे विद्यार्थी EWS कॅटेगरीत येतात त्यांनी कृपया करून महाराष्ट्राच्या स्टेट फॉर्मॅटचं EWS सर्टिफिकेट काढावं. कोण येतं? विशेष करून ब्राह्मण कम्युनिटी, मारोडी कम्युनिटी, जैन, त्यानंतर मुस्लिम कम्युनिटीमधील काही कॅटेगरीज, त्यानंतर कोमटी समाजाचे विद्यार्थी, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये EWSचं आरक्षण लागू आहे. अनावधानानं चुकून कोण आरक्षण हे अप्लाय करतात? विशेषतः मराठा समाजाचे विद्यार्थी, कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये EWS लागू नाही याच्याबद्दल माहिती नसते. ऑल इंडियात फॉर्म भरताना EWSमध्ये भरलेला असेल तर ते आपण महाराष्ट्रातही अप्लाय करू शकतो असा गैरसमज बऱ्याचदा होतो. परंतु मराठा समाजाचे जे पण विद्यार्थी आहेत त्यांना विनंती आहे, आपण SABCचं कास्ट सर्टिफिकेट काढा आणि त्याची व्हॅलिडिटी करून घ्या, त्याचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून घ्या. EWS आपल्याला महाराष्ट्रात लागू नाही याची आपण नोंद घ्यावी. त्यानंतर पुढचं सर्टिफिकेट म्हणजे ऑर्फन सर्टिफिकेट. आता हे ॲडिशनल रिझर्वेशन आहे. ऑर्फन सर्टिफिकेट कुणाला पाहिजे? तर जे विद्यार्थी अनाथ आहेत, ज्यांना आईवडील नाही आहेत, अशा केसमध्ये ऑर्फन सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना काढता येतं. कुठून काढायचं? सर्टिफिकेट फ्रॉम वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट, शासनाची जे काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे काढायचं. आता हिली एरिया कुणाला लागू आहे? असा विद्यार्थी की ज्याचं त्या तालुक्याच्या लेवलपर्यंत शिक्षण झालेलं आहे, 10वीपर्यंत किंवा 11वी शिक्षण, आणि त्याच्याकडे हिली एरियाचं सर्टिफिकेट आहे. परंतु याच्या अगोदर असं होतं की केवळ पालकाचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागायचं, परंतु यावेळेस त्या पालकाचं डोगरी सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. लक्षात घ्या, मी विषय समजून सांगतो आहे. जो विद्यार्थी हिली एरियाला येणाऱ्या काळात क्लेम करेल तर त्याचं स्वतःचं ते हिली एरियाचं सर्टिफिकेट लागेल, पण त्याचे पालक त्याच भागात राहतात, तिथले डोमिसाईल आहेत तर तिथलं त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागायचं. याला जोडून यावेळेस त्यांना स्वतः त्या पालकाचं सुद्धा हिली एरियाचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे. तर असे जे कोणी विद्यार्थी असतील त्याची या संदर्भात त्यांनी नोंद घ्यावी. त्यानंतर पुढचा जो डॉक्युमेंट असेल तो MKB, महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्यूट जो आहे, तर त्या ठिकाणी त्या MKB एरियामध्ये कर्नाटका स्टेटने जे डोमिसाईल सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे ते लागतं आणि त्या ठिकाणचं त्या विद्यार्थ्याची मदर टंग ही मराठी असावी. या संदर्भात कॉलेज स्कूल प्रिन्सिपल हेडमास्टर सर्टिफिकेट रिगार्डिंग कॅन्डिडेट मदर टंग इन मराठी, तर तिथले जे काय प्रिन्सिपल असतील किंवा 12चे जे काय कॉलेजचे प्राध्यापक असतील प्रिन्सिपल, त्यांचं तुम्हाला तुमची मातृभाषा मराठी असल्याचं एक पत्र त्यांच्याकडून तुम्हाला घ्यावं लागेल. आणि डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट फ्रॉम द MKB एरिया इश्यूड बाय द कर्नाटक स्टेट. कर्नाटक जो डिस्प्युटेड गावांचा भाग आहे, महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचा जो वादग्रस्त गावांचा विषय आहे, त्या ठिकाणी जर मुलगा राहत असेल तर कर्नाटक स्टेटमध्ये जर तो एरिया येत असेल तर त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट, जे की कर्नाटक स्टेटने इश्यू केलेलं डोमिसाईल सर्टिफिकेट असावं. सोबतच ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं त्या शाळेच्या प्रिन्सिपलचं पत्र असावं की या विद्यार्थ्याची मातृभाषा ही मराठी आहे. तर MKB संदर्भातला हा विषय आपण समजून घ्यावा. त्यानंतर मायनॉरिटी स्टेटससाठी जे इतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट कॅन्डिडेट बिलॉंग टू जैन, मुस्लिम, ख्रिश्चन मायनॉरिटी मेन्शनिंग मदर टंग किंवा सर्टिफिकेट फ्रॉम द रिलिजियस प्लेस दॅट दे आर बिलॉंगिंग्स टू जैन, मुस्लिम, ख्रिश्चन मायनॉरिटी, ॲफिडेविट स्टेटिंग दॅट दे बिलॉंग टू जैन, मुस्लिम, ख्रिश्चन मायनॉरिटी. खूप सोपं आहे. याच्यातलं जे तिसरं ऑप्शन येते आपलं स्वतःचं शपथपत्र ॲफिडेविट की मी जैन आहे, मी मुस्लिम आहे, हे मेन्शन करणारं स्वतःचं शपथपत्र असलं तरी खूप सोपं आहे. आणि
ॲफिडेविट स्टेटिंग दॅट दे बिलॉंग टू गुजराती, सिंधी, हिंदी, मराठी, ते हे स्वतःचंच सर्टिफिकेट त्या ठिकाणी आपल्याला प्रोड्यूस करावं लागेल. अर्थात तुमच्या टी सीवर तुमची मदर टंग बऱ्याचदा त्या ठिकाणी मेन्शन असू शकते, तुमची कास्ट मेन्शन असू शकते, त्याला काहीतरी आधार असावा, नाही तर कुणी कोणते डॉक्युमेंट काढू शकेल. तर असं कृपया होऊ देऊ नका. आपण जर खरंच त्यात येत असेल तर मग नक्की आपण हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी काढू शकता, तयार करू शकता. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट, तर हे ऑर आहे. कृपया असं समजून घेऊ नका की पॅन कार्ड कंपल्सरी आहे, पासपोर्ट कंपल्सरी आहे. ऑर आहे म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर काही हरकत नाही, ते पुरेसं आहे. याशिवाय या डॉक्युमेंटमध्ये त्याचा जरी उल्लेख नसेल तरीही विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ जो आपण नीट परीक्षेला वापरलेला होता तो, प्लस सिग्नेचर, हे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी रेडी करायचे राहतील. यापैकी बरेचसे डॉक्युमेंट तुमच्याकडे ऑलरेडी असतील, जर नसतील तर कृपया येणाऱ्या काळामध्ये ते काढा. या व्यतिरिक्त अजून काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात जे की ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला लागू शकतील. त्यामध्ये प्रमुख डॉक्युमेंट म्हणजे जर तुम्ही या मागच्या वर्षभरात किंवा त्याच्या मागच्या वर्षभरापासून गॅप असेल तुमचा, म्हणजे तुम्ही मागच्या वर्षभरात नीटची तयारी करत होतात, कुठेही प्रवेश घेतला नाही, कुठल्याही शैक्षणिक सवलतीचा लाभ घेतलेला नसेल, तर तुम्हाला एक गॅप सर्टिफिकेट त्या ठिकाणी प्रोड्यूस करावं लागतं, द्यावं लागतं आणि ते ॲडमिशनच्या वेळेस लागेल. तर ते कुठं काढायचं, तर त्या संदर्भात पण आपण व्हिडिओ केलेला आहे. पण परत सांगतो, जे नोटराइज्ड वकील असतात त्यांच्याकडनं तुम्ही ते काढू शकता. तहसील ऑफिसमधनं काढू, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे असतात तहसील ऑफिसमध्ये, नायब तहसीलदारच्या त्यांच्या सहीनं सुद्धा तुम्हाला ते गॅप सर्टिफिकेट काढता येतं. पण सोपं काय आहे, नोटरी वकील जे असतात त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडे फॉर्मॅट उपलब्ध असतो. आपलं नाव, शैक्षणिक वर्ष कधीपासून कधीपर्यंत गॅप आहे, खाली आपले सगळे डिटेल्स आणि अशा पद्धतीचे ते ॲफिडेविट आपण त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेटच्या संदर्भात बनवून घेऊ शकतो. थोडक्यात जी काय लिस्ट सिटी सेलनं उपलब्ध करून दिली आहे यापैकी बऱ्यापैकी डॉक्युमेंट आपल्याकडे उपलब्ध असतील. जर नसतील तर कृपया याची पूर्तता करून ठेवा, कारण ऑलरेडी ऑल इंडियाचं शेड्यूल आलेलं आहे. आजपासून ॲक्च्युली रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. आज 5 ऑगस्ट आहे. उद्यापासून चॉईस फिलिंगची प्रक्रियासुद्धा ओपन होणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी या येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या प्रक्रियेत जाऊ इच्छितात त्यांनी कृपया या डॉक्युमेंटची पूर्तता करावी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अडचण येणार नाही. हा व्हिडिओ गरजू मुलांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.